वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 4th चॅप्टर आपण पाहत आहोत, फायनान्शियल प्लॅनिंग. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.3. प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्याआधी शेअर्स, शेअर होल्डर, स्टॉक एक्सचेंज, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू अँड डिव्हिडंड यांची माहिती देते. शेअर म्हणजे काय? अ शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. The value of a share is printed on the company's certificate with other details and it is called a share certificate. Smallest unit of the capital म्हणजे काय? आता कॅपिटल म्हणजे काय ते सांगते. Amount required to start a company is called capital and a share is the smallest unit of the capital. Shareholder म्हणजे काय? A person who owns the share is called a shareholder. The shareholder is a part owner of the company in the proportion of number of shares he or she holds. Stock exchange म्हणजे it is a place where buying and selling of shares take place. It is also known as share market or stock market. Equity market or capital market. Companies should be listed in the stock market for trading. Then face value. याला शॉर्टकट मध्ये FV असे म्हणतात. The value printed on the share certificate is called the face value of the share. It is also called nominal value or printed value or par value. Then market value. याला शॉर्ट मध्ये MV म्हणतात. The price at which the share are sold or purchased in the stock market is called market value of the share. ओके, आता हे फक्त डेफिनेशन होते, जास्त इतर डीप मध्ये जायची गरज नाही. वाचता वाचताच तुम्हाला लक्षात आलं असेल. डिव्हिडंड म्हणजे काय? द पार्ट ऑफ annual profit of a company which is distributed per share among shareholders is called dividend. If the company is performing well, then the value of share capital increases as the price of the shares goes up. As a result, company gives good dividend for the shareholders. The dividend income is tax free. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 100 वरती कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे बघा. इफ मार्केट व्हॅल्यू मोर दॅन फेस व्हॅल्यू देन the share is at premium. सेकंड मध्ये if market value is equal to face value then the share is at par म्हणजेच equal. If market value is less than face value then the share is at discount. ओके, इथे एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला बघा. फॉर एक्झाम्पल फेस व्हॅल्यू इज ₹10, मार्केट व्हॅल्यू इज ₹15, then 15 minus 10 is equal to ₹5. This 5 is called as premium. Then face value is equal to 10 and market value is also ₹10. Then 10 minus 10 is equal to 0 means the shares is at par because here not a premium and not a discount. Then it is called shares is at par. And third मध्ये suppose face value is equal to ₹10, market value is ₹7, then 10 minus 7 is equal to 3 means the share is at discount because market value is less than face value. आता सम इन्व्हेस्टेड कसे काढायचे? तर टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर्स इज सम इन्व्हेस्टेड. देन सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. ओके, आता इथे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. आता आपण काय करूया, मात्र प्रॅक्टिस सेट मधील जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करता करता बाकीच्या सर्व गोष्टी समजून घेऊया. लेट स्टार्ट प्रॅक्टिस सेट 4.3. फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. इथे एक चार्ट दिलेला आहे, तो आपल्याला फिल करायचा आहे. त्यासाठी थोडंसं वर्क लागेल, ते वर्क मी तुम्हाला करून दाखवते. चार्ट मधील फर्स्ट क्वेश्चन पाहूया. यामध्ये आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100, शेअर इज ऍट पार दिलेली आहे अँड मार्केट व्हॅल्यू इज डॅश डॅश, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. आता इथे फेस व्हॅल्यू ₹100 दिलेली आहे, म्हणजे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100 अँड कंडिशन दिलेली आहे शेअर इज ऍट पार. शेअर इज ऍट पार. ऍट पार म्हणजेच काय? तर इक्वल. ओके, म्हणजेच देअरफॉर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. ओके, शेअर इज ऍट पार म्हणजे ऍट पार जेव्हा असतं तेव्हा प्रीमियम सुद्धा नसतो आणि डिस्काउंट सुद्धा नसतो. त्यामुळे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू इक्वल असतात. मग फेस व्हॅल्यू जर का 100 आहे तर मार्केट व्हॅल्यू ऑल्सो ₹100. ओके, बिकॉज फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. सेकंड मध्ये फेस व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी प्रीमियम दिलेले आहे ₹500
आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹575. सेकंड क्वेश्चनचा आन्सर, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹575 आणि प्रीमियम ₹500 दिलेला आहे. ओके, मग आता मार्केट व्हॅल्यू कशी काढणार, तर लक्षात ठेवा, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असतो तेव्हा आपल्याला मिळते मार्केट व्हॅल्यू. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केले तर तुम्हाला फेस व्हॅल्यू लगेचच मिळून जाईल. मग फेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम दिलेली आहे 500 इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू 575. देअरफॉर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 500 या साईडला घेऊया, त्यामुळे ते मायनस होतील बिकॉज साइड चेंज. इज इक्वल टू 575 मायनस 500 इज इक्वल टू 75. देअरफॉर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹75. ओके, त्यानंतर थर्ड मध्ये आता फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹10. सेकंड कॉलम ब्लँक दिलेला आहे आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹5. यावरून सेकंड कॉलम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹10 अँड मार्केट व्हॅल्यू ₹5. डिस्काउंट किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. यासाठी डिस्काउंट इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 10, मार्केट व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू ₹5. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू ₹5. डिस्काउंटच का काढला आपण, कारण की फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे. जर का मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असते तर आपण इथे प्रीमियम काढला असता. ओके, आणि प्रीमियमचा फॉर्म्युला काय असता, मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 2, मिस्टर अमर परचेस 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% discount. Find the rate of return on investment. मिस्टर अमोलने 50 शेअर्स खरेदी केले. एका शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे ₹80. कंपनीने शेअर्सवर 20% डिस्काउंट दिला आहे, तर रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹80. ओके, मिस्टर अमोलने 100 रुपयाचा एक शेअर 80 रुपयांना खरेदी केला. द इन्व्हेस्टमेंट पर शेअर ₹80 फॉर गेटिंग 1 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. शेअर खरेदी केला म्हणजेच काय, तर शेअर मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले ₹80. आता डिव्हिडंड काढताना नेहमी लक्षात ठेवायचं, डिव्हिडंड काढताना नेहमी फेस व्हॅल्यू वरतीच काढावा लागतो. त्यामुळे डिव्हिडंड इज इक्वल टू 20% दिलेला आहे आपल्याला, 20% ऑन फेस व्हॅल्यू. चुकून मार्केट व्हॅल्यू लिहू नका. फेस व्हॅल्यू आहे ₹100. ओके, मग 20% म्हणजेच काय, 20/100. फेस व्हॅल्यू आपल्याला माहित आहे ₹100. ओके, 100 वन जार 100, 100 वन जार 100, रिमेनिंग राहिले फक्त 20. म्हणजे डिव्हिडंड मिळाला. देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू ₹20. ओके, देन आता रेट ऑफ रिटर्न कसा काढायचा, त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. देन रेट ऑफ रिटर्न किती आहे त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे. रेट ऑफ रिटर्न फॉर्म्युला एकदम सोपा आहे, त्यामुळे लगेच तुमचा पाठ होऊन जाईल. डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड. ओके, सम इन्व्हेस्टेड म्हणजे अमोलने किती रुपयांचे शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्यासाठी किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे. ओके, आता सांगितलं त्याप्रमाणे किती रुपयांचे शेअर खरेदी केलेला आहे त्यालाच म्हणतात सम इन्व्हेस्टेड. ओके, डिव्हिडंड आपण फाइंड आउट केला ₹20 अपॉन सम इन्व्हेस्टेड. द इन्व्हेस्टमेंट पर शेअर त्यांनी ₹80 दिलेले आहेत, म्हणजेच 80 रुपयाची सम इन्व्हेस्टेड आहे. ₹80 मल्टिपल 100.
इथला 0 गेला, इथला 0 गेला. 2 1 जार 2, 2 4 जार 8. 4 ने 100ला डिवाइड जाईल. 4 1 जार 4, 4 2 जार 8. रिमेनिंग आहे 2, 4 5 जार 20 इज इक्वल टू 25 इथे पर्सेंट. ओके, म्हणजे रेट ऑफ रिटर्न आपल्याला मिळालेला आहे. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न फॉर मिस्टर अमोल इज 25%. आता हे झालेले आहेत एका शेअर्सचे. 25% आपल्याला मिळाले एका शेअरचे. एका शेअरच्या इन्व्हेस्टमेंट वरून रेट ऑफ रिटर्न काढलेले आहेत. पण इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेले आहेत त्याने 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत. मग 50 शेअर्स खरेदी करताना रेट सुद्धा एवढाच राहतोय का 25% रेट ऑफ रिटर्न, ते आपण चेक करूया. अन्यथा इथपर्यंत आपला आन्सर स्टॉप झालेला आहे ऑलरेडी. सेकंड मेथड आपण या साईडला पाहूया. इथे मी राईट डाऊन केलेला आहे फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड मध्ये कसं येईल कॅल्क्युलेशन ते पाहूया. पहिल्यांदा आपल्याला सम इन्व्हेस्टेड काढावे लागेल. सम इन्व्हेस्टेड. ओके, सम इन्व्हेस्टेड म्हणजेच काय, तर त्यांनी एकूण किती रुपयांचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. मग त्यासाठी नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल, आता इथे येईल मार्केट व्हॅल्यू, कारण की त्यांनी खरेदी कोणत्या रेटने केलेली आहे तर मार्केट व्हॅल्यूने, इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स 50 दिलेले आहेत मल्टिपल मार्केट व्हॅल्यू 80 इज इक्वल टू रुपीज 8 5 जार 40 1 0 सेकंड 0 रुपीज 4000. ओके, म्हणजे शेअर इन्व्हेस्टेड झाले रुपीज 4000. आता डिव्हिडंड काढूया. डिव्हिडंड काढताना आता 50 शेअर्सचा काढू. फॉर 50 शेअर्स इज इक्वल टू डिव्हिडंड इच शेअर मल्टिपल 50 शेअर्स. ओके, आता एका शेअर्ससाठी आपण काढलेले आहेत रुपीज 20 डिव्हिडंड आहे. मग देअरफॉर 20 मल्टिपल 50 इज इक्वल टू रुपीज 2 5 जार 10 20 म्हणजे रुपीज 1000 डिव्हिडंड मिळाला ऑन 50 शेअर्स. ओके, देन रेट ऑफ रिटर्न ऑन 50 शेअर्स. इथे सुद्धा फॉर्म्युला वापरावा लागेल. रेट ऑफ रिटर्न ऑन 50 शेअर्स इज इक्वल टू, आता याला म्हणावं लागेल डिव्हिडंड इन्कम. ओके, नुसतं डिव्हिडंड म्हणून चालणार नाही. अपॉन सम इन्व्हेस्टेड मल्टिपल 100. ओके, इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम रुपीज 1000 अपॉन सम इन्व्हेस्टेड रुपीज 4000 मल्टिपल 100. 1 2 3 1 2 3 4 1 जार 4 अँड 4 25 जार 100. म्हणजे रेट ऑफ रिटर्न इथे सुद्धा सेम आलेला आहे 25%. ओके, द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 25%. ओके, हे फक्त राईट साइड आपण चेक करण्यासाठी घेतलेली आहे. इथे तुम्ही ही मेथड वापरली तरी चालेल किंवा ही मेथड वापरली तरी चालेल. फक्त इथं अजून एक एक्स्ट्रा लागेल तुमच्यासाठी, ते म्हणजे डिव्हिडंड 20% ऑन फेस व्हॅल्यू हे काढून दाखवावं लागेल. त्यानंतर पुढची प्रोसेस राईट डाऊन करावी लागेल. नेक्स्ट पाहूया. थर्ड क्वेश्चन, जोसेफ परचेज फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. यासाठी कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी दिलेली आहे. जोसेफने कंपनी ए कडून 200 शेअर्स खरेदी केलेले आहे. एका शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज 2. ओके, इथे लिहूया आपण कंपनी ए इज इक्वल टू फेस व्हॅल्यू आहे रुपीज 2 अँड प्रीमियम दिलेला आहे इथे रुपीज 18. ओके, यावरून मार्केट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मार्केट व्हॅल्यू कशी काढता येईल तर इथे बघा, इथे प्रीमियम दिलेला आहे. प्रीमियम जेव्हा दिलेला असतो तेव्हा फेस व्हॅल्यू प्लस आपल्याला प्रीमियम घ्यावा लागतो. देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू फेस व्हॅल्यू आहे 2, प्रीमियम आहे रुपीज 18, म्हणजे मार्केट व्हॅल्यू झाली रुपीज 20. ओके, हे झालं कंपनी ए च्या बाबतीत. आता कंपनी बी.
कंपनी बीचा विचार करूया. कंपनी बी कडून 45 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहे. त्यातील एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹500. ओके, मग मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹500. ही एका शेअरची व्हॅल्यू आहे. म्हणजेच 45 शेअरची मार्केट व्हॅल्यू किती असेल? देअरफॉर 45 शेअर्स मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 45 शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू ₹500 इज इक्वल टू ₹22,500. ओके, आता कंपनी सी चा विचार करू. कंपनी सी कडून एकच शेअर विकत घेतलेला आहे, पण तो सुद्धा घेतलेला आहे ₹10,540. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10,540. ओके, आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं की जोसेफनी कंपनी ए कडून, कंपनी बी कडून आणि कंपनी सी कडून किती फेस व्हॅल्यूचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. ओके, पण याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. आता थेरॉटिकल हे आन्सर कसं लिहायचं ते पाहूया. जोसेफनी शेअर्स खरेदी केलेले आहेत, म्हणजेच त्यांनी काय केलेले आहे? शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. मग यालाच काय म्हणतात? इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इन द शेअर. ओके, आन्सर कसं लिहिणार आपण? तर इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज ॲज फॉलोज. ओके, कारण की 3 कंपनीकडून त्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत. ओके, मग कंपनी ए मधून त्यांनी 200 शेअर्स खरेदी केली. एका शेअरची फेस व्हॅल्यू होती ₹2 आणि याबरोबरच प्रीमियम मिळालेला आहे ₹18. मार्केट व्हॅल्यू कशी काढतो आपण? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू अर्थातच वाढीव येणार आहे, कारण की फेस व्हॅल्यू 2 आहे आणि प्रीमियम त्यामध्ये ऍड करायचं आहे ₹18 इज इक्वल टू ₹20. ही झाली मार्केट व्हॅल्यू. ओके, पण ही मार्केट व्हॅल्यू झालेली आहे फक्त एका शेअर्सची. मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर इज इक्वल टू ₹20. अशा प्रकारे त्यांनी 200 शेअर्स खरेदी केलेले आहेत कंपनी ए मधून. ओके, मग त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 200 शेअर्स खरेदी केलेले आहेत मल्टिपल मार्केट व्हॅल्यू ही आता आपण काढली ती इज इक्वल टू ₹2 2 जार 4 अँड 3 0 म्हणजे ₹4,000. ओके, हे झालं कंपनी ए मधून केलेली इन्व्हेस्टमेंट. आता कंपनी बी बघूया. कंपनी बी मधून त्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत 45 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹500. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 45 शेअर्स खरेदी केले. एका शेअरची कॉस्ट आहे ₹500. ओके, कॉस्ट म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे ₹500 इज इक्वल टू ₹45 मल्टिपल 5 225 अँड 20. ओके, म्हणजे हे झालं इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी. याला देऊया सेकंड नंबर. ओके, म्हणजे जोसेफनी कंपनी ए कडून ₹4,000 शेअर्स खरेदी केले आणि कंपनी बी मधून ₹22,500 शेअर्स खरेदी केले. आता राहिली कंपनी सी. कंपनी सी एकदम इझी आहे. कंपनी सी मधून त्यांनी फक्त एकच शेअर्स खरेदी केलेला आहे, पण तो पण कॉस्टली आहे
मार्केट व्हॅल्यू आहे त्याची ₹10,540. ओके, मग त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इज इक्वल टू ₹10,540. ओके, आता इथं फॉर्म्युला लिहायची सुद्धा गरज नाही. नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू, कारण की एकच शेअर्स आहे. हे झालं थर्डचा आन्सर, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन कंपनी 3 इज इक्वल टू ₹10,540. मग अशा प्रकारे कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी मधून त्यांनी किती रुपयांचे शेअर्स खरेदी केले हे जर का आपण काढलं तर टोटल इन्व्हेस्टमेंट जोशिपची आपल्याला कळून जाईल. देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, कंपनी ए कडून त्यांनी 4,000 रुपयांचे शेअर्स खरेदी केले, प्लस कंपनी बी कडून 22,500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि कंपनी सी कडून 10,540 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. ओके, इथं लिहूया फ्रॉम 1, 2 and 3. ओके, आता या सर्वांची ऍडिशन. युनिट प्लेसला फक्त 0 आहे म्हणून 0, 10 प्लेसला 0, 0, 4, 100 प्लेसला 0, 5, 5, 5 प्लस 5, 10. ओके, हातचा आला 1. मग आता 1000 प्लेसला 4 प्लस हा हातचा 5 प्लस 2, 7. 10,000 प्लेसला फक्त 2 आणि 1 म्हणजे 3. आन्सर मिळाला आपल्याला 37,040. ओके, डिटेल आन्सर इथे लिहूया. टोटल इन्व्हेस्टमेंट इज ₹37,040. देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ₹37,040. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 4. श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. आता इथे प्रीमियम आला म्हणजे नक्कीच लक्षात आलं असेल तुमच्या की मार्केट व्हॅल्यू जास्त येणार आहे फेस व्हॅल्यूपेक्षा. पहिले काय काय दिलेलं आहे ते राईट डाऊन करून घेऊ. फेस व्हॅल्यू दिलेली आहे एका शेअरची ₹5 आणि प्रीमियम दिलेला आहे एका शेअरचा ₹20. ओके, मग त्यामुळे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू फेस व्हॅल्यू आहे ₹5 प्लस प्रीमियम आहे 20 इज इक्वल टू ₹25. देअरफॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर is ₹25. Okay, now we find out number of shares of ₹20,000. म्हणजे 20,000 रुपयांना किती शेअर्स खरेदी केले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. ओके, सम इन्व्हेस्टेड आपल्याला दिलेले आहे ₹20,000 इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करायचे. मल्टिपल मार्केट व्हॅल्यू आपण काढली. 20,000 लेफ्ट साइडच ठेवूया, इथले 25 आपण लेफ्ट साइडला घेऊ. देअरफॉर 20,000 अपॉन 25 इज इक्वल टू मिळतील आपल्याला नंबर ऑफ शेअर्स. ओके, 25चं टेबल 25 1 जार 25, 25 8 जार 200, रिमेनिंग राहिले 2 0, त्यामुळे 800. देअरफॉर दॅट इज नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 800. ओके, आता इथे आपण नंबर ऑफ शेअर्स काढले, चुकून रुपीज लिहू नका. देअरफॉर श्रीमती देशपांडे got 100 shares from ₹20,000. Question 5. Sri Shantilal has purchased 150 shares of face value ₹100, market value of ₹120. Company has paid dividend at 7%. Find the rate of return on his investment.
श्री शांतीलालने 150 शेअर्स विकत घेतले. एका शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे ₹100. ₹100 फेस व्हॅल्यू असलेला एक शेअर त्यांनी मार्केट व्हॅल्यू ₹120 विकत घेतला. कंपनीने त्यांना 7% डिव्हिडंड दिला. तर रेट ऑफ रिटर्न किती? ओके, पहिले काय काय दिलेलं आहे ते राईट डाऊन करून घेऊ. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹120. ओके, आता द इन्व्हेस्टमेंट पर शेअर ₹120 फॉर गेटिंग 1 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. ओके, ही गोष्ट आपल्या लक्षात आली. म्हणजे शांतीलालने ₹100चा एक शेअर ₹120 विकत घेतला. ओके, नंबर ऑफ शेअर्स आपल्याला दिलेले आहेत. $150. त्याचबरोबर रेट ऑफ डिव्हिडंड दिलेला आहे 7%. ओके, फर्स्ट we calculate sum invested. Sum invested is equal to number of shares. ओके, आता 150 शेअर्स खरेदी करताना त्यांनी एका शेअर्स मागे ₹120 दिलेले आहेत. म्हणजे इथे मार्केट व्हॅल्यू येणार आहे. ओके, नंबर ऑफ शेअर्स आहेत 150 मल्टिपल मार्केट व्हॅल्यू ₹120. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 15 12 180 and 20. ओके, म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट मिळाली आपल्याला ₹18,000. ओके, आता यानंतर आपण डिव्हिडंड करूया. डिव्हिडंडचा रेट आपल्याला दिलेला आहे 7%. देन डिव्हिडंड आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे टिप देत तुम्हाला, डिव्हिडंड ऑलवेज ऑन फेस व्हॅल्यू. ओके, हे लिहिण्याची गरज नाही पण तुमच्या लक्षात राहावं यासाठी मी दिलेले आहे. देअरफॉर डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे आपल्याला 7% ऑन फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 7% मीन्स 7/100 मल्टिपल फेस व्हॅल्यू आहे 100. 100 × 100 100 × 100 रिमेनिंग राहिले ओनली ₹7. ₹7 झाले डिव्हिडंड ऑन पर शेअर. ओके, देन टोटल डिव्हिडंड रिसीव्ड ऑन 150 शेअर्स काढूया. देअरफॉर टोटल डिव्हिडंड रिसीव्ड ऑन 150 शेअर्स खरेदी केलेले आहेत त्याच्यावरती काढूया. इज इक्वल टू 150 शेअर्स मल्टिपल डिव्हिडंड ऑन 1 शेअर इज इक्वल टू ₹7 इज इक्वल टू ₹15 7 105 आणि हा 0. ओके, म्हणजे एवढे शेअर्स त्यांनी खरेदी केले 150, त्यावरती त्याला डिव्हिडंड मिळालेला आहे ₹1050. ओके, देन वी कॅन फाइंड आउट रेट ऑफ रिटर्न. त्यासाठी फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. देअरफॉर फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, आता इथे सुद्धा आपल्याला डिव्हिडंड इन्कम म्हणावं लागेल. डिव्हिडंड इन्कम म्हणजेच टोटल डिव्हिडंड रिसीव्ड ऑन परचेस शेअर्स. ओके, अपॉन सम इन्व्हेस्टेड मल्टिपल 100 इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम 1050 अपॉन सम इन्व्हेस्टेड आपण काढलेली आहे 18,000 मल्टिपल 100. 10 10 10 10 इथला पण 10 10 कॅन्सल. ओके, आता 18च्या टेबलमध्ये 105 नाही येत, म्हणजेच पॉईंटमध्ये आपला आन्सर येणार आहे 18 1 जार 18 18 5 जार 90 रिमेनिंग राहिले 15 परत 0 घेतला 18 8 जार 144 म्हणजे इथे पॉईंट द्यावा लागेल. ओके, 150 - 144 इज इक्वल टू 6 राहिले, वरतून 0 घेतला अँड 18 3 जार 56.
54. ओके, म्हणजे इथे आन्सर मिळाला आपल्याला 5.83. आता रेट ऑफ रिटर्न पर्सेंटेजमध्ये असतात, म्हणजे 5.83%. फायनल आन्सर लिहूया. द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर श्री शांतीलाल is 5.83%. लास्ट क्वेश्चन पाहूया या प्रॅक्टिस सेट मध्ये. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. यासाठी कंपनी ए मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली दिलेली आहे. यामधून डिव्हिडंड मिळालेला आहे 16%, मार्केट व्हॅल्यू आहे ₹80. कंपनी बी मधील डिव्हिडंड आहे 20% आणि मार्केट व्हॅल्यू आहे 120. या क्वेश्चन मध्ये 2 कंपनी दिलेल्या आहेत. त्यांच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू सेम आहे, पण मार्केट व्हॅल्यू डिफरंट आहे. त्याचबरोबर कंपनी ए चा डिव्हिडंड रेट 16% आहे आणि कंपनी बी चा डिव्हिडंड रेट 20% आहे. तर कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली जास्त फायदेशीर होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. पहिले कंपनी ए पाहूया. कंपनी ए यामध्ये 16% डिव्हिडंड दिलेले आहे आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹80. आणि कंपनी बी डिव्हिडंड आहे 20% आणि मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. दोन्ही कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू मात्र सेम आहे, म्हणजेच इथे आपल्याला फेस व्हॅल्यू दोन्ही कंपनीची एक्स घेता येईल. लेट फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द कंपनी इज एक्स. ओके, आता रेट ऑफ रिटर्न आपण काढणार आहोत. पहिल्यांदा कंपनी ए चा. कंपनी पहिल्यांदा डिव्हिडंड काढावा लागेल. डिव्हिडंड दिलाय 16% ऑफ फेस व्हॅल्यू. ओके, मागं सांगितल्याप्रमाणे डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवरतीच काढावा लागतो. 16/100 मल्टिपल फेस व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे एक्स. ओके, 16 ला 100 ने डिवाइड केलं तर आन्सर येते 0.16 मल्टिपल एक्स म्हणजे 0.16x. हा झाला डिव्हिडंड कंपनी ए चा. यावरून रेट ऑफ रिटर्न काढू. रेट ऑफ रिटर्न is equal to dividend income upon sum invested multiple 100 is equal to dividend income आहे 0.16x upon sum invested ₹80 एका शेअरचा मल्टिपल 100. आता इथे 0 कॅन्सल न करता 0.16 मल्टिपल 100 करूया. त्यामुळे इथे आपल्याला मिळेल 16x अपॉन 80. 16 1 जार 16, 16 5 जार 80 इज इक्वल टू 1/5x. ओके, आणि 1 ला 5 ने जर का डिवाइड केलं तर आन्सर मिळेल इज इक्वल टू 0.20x. आता कंपनी बी चा विचार करूया. पहिल्यांदा डिव्हिडंड काढूया. डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे या कंपनीमध्ये 20%, म्हणजेच डिव्हिडंड इज इक्वल टू 20% ऑफ फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 20/100 मल्टिपल फेस व्हॅल्यू आपण एक्स कन्सिडर केलेली आहे दोन्ही कंपनीसाठी. ओके, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 2 ला 10 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 0.20 मल्टिपल एक्स. ओके, त्यानंतर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड मल्टिपल 100 इज इक्वल टू
डिव्हिडंड इन्कम फाइंड आउट केला आपण 0.20x अपॉन सम इन्व्हेस्टर म्हणजेच कंपनी बीची मार्केट व्हॅल्यू ₹120 मल्टिपल 100. इथे सुद्धा 0 कॅन्सल न करता 0.20x मल्टिपल 100 करूया. त्यामुळे इथे मिळेल 20x अपॉन 120. 0 गेला 2 1 0 2 2 6 0 12 इज इक्वल टू 1/6x. पण हे पण आपण कन्वर्ट करून घेऊया पॉईंटमध्ये. 1/6 इज इक्वल टू आपल्याला मिळतील 0.166. पॉईंट नंतर थर्ड नंबर आहे 6 म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे इथे आपल्याला म्हणते 0.78. ओके. आता दोन्ही कंपनीच्या रेट ऑफ रिटर्नची कंपॅरिझन करूया. नाउ वी नो दॅट $0.20 0.17 0.20x 0.17x. ओके. हे मिळालेले आहेत दोन्ही कंपनीचे रेट ऑफ रिटर्न. ओके. कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न आहे 0.20x, कंपनी बी चा रेट ऑफ रिटर्न आहे 0.17x. या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचे आहे. आता पॉइंट मध्ये आहे त्यामुळे आपल्याला लगेचच कळेल की 0.20x हे ग्रेटर आहे दॅन 0.17x. ओके. त्यामुळे रेट ऑफ रिटर्न ऑन कंपनी ए इज मोर दॅन द कंपनी बी. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. ओके. हे आपण डिटेल लिहून काढू. रेट ऑफ रिटर्न on company A is more than company A, means therefore the investment in company A is मोर प्रॉफिटेबल. ओके. म्हणजे इन फ्युचर तुम्हाला जर का इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही कंपनी ए मध्येच इन्व्हेस्टमेंट करणार, म्हणजेच कंपनी ए चे शेअर्सच खरेदी करणार. ओके. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 4.3 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.